पाया पडतो तुमच्या. आपल्या देशात सुख समृद्धी नांदावी. आज कितीतरी वातावरण गढूळ झालं. अरे नागपूर सारख्या शहरात राजू, ज्या शहरात आजपर्यंत वाद नाही झाला त्या शहरात वाद होऊन राहिला. कशासाठी? फक्त धर्माधर्मात पेटून द्यायचं. पेटवणारे कोण? भांडणं करणारे कोण? भांडणं करणारे कोण असतात? आपल्या गोरगरिबाचे पोरं असतात. तेईचे पोरं मावशी बाहेर देशात शिकतात. आपल्या गोरगरिबाचे पोरं त्या भांडणात पुढे असतात. आपले पोरं बिचारे त्या पोलीस स्टेशन मध्ये हातकड्या घालून त्या पोलीस स्टेशन मध्ये बांधलेले असतात. तेईचे पोरं बाहेर देशात शिकतात. तेईनं जर तरुणांनो तुम्हाला म्हटलं ना, चल उठाएंगे तलवार फोडेंगे उसका घर, तर त्याले तरुणांनो स्वतः म्हणा, पहिले तुझा पोरगा तू समोर घाल, आम्ही तुझ्या पोराच्या माग येतो. त्यावेळेस तो काय म्हणी, नाही मा पोराले शिकू दे. त्याले म्हणायचं, मी पहिले शिकतो, तुझ्या पोरगा त्या दंगलीत घाल. तू तुझ्या पोराले सोडून आणशील, पण माय बाप माझी घरात वाट बघून राहिले.